हाय हॅलो नमस्कार. आज पारंपरिक अशी मोदकाची झणझणीत आमटी कशी करायची ते बघूयात. तर इथं आपली भाजी तयार झाली आहे. छान तवंग आला आहे. तर तुम्ही पाहू शकता आपले मोदकही छान झालेत. चवीला अतिशय भन्नाट लागते. भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकता. ज्यावेळी घरात आपल्या भाजीला काही करायला नसते तेव्हा ही आमटी तुम्ही करू शकता. तर चला तर मग काय काय साहित्य लागतं ते बघूयात. इथं अर्धी वाटी किसलेलं खोबरं, थोडेसे शेंगदाणे, 2-3 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं, 4 चमचे तीळ, 2 चमचे खसखस व कोथिंबीर घेतली आहे. आणि मसाल्यासाठी 2-3 कांदे, अर्धी वाटी खोबरं, लसूण, थोडासा खडा मसाला, कोथिंबीर. इथं 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे आणि 2 चमचे गव्हाचं पीठ घेतलं आहे. थोडीशी हळद, मीठ चवीपुरतं, व लाल तिखट आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथं आपला घट्ट गोळा तयार झाला आहे. आता शेंगा मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यायच्यात. तीळ आणि खसखसही भाजून घ्यायचं आहे. मंद गॅसवर आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता खोबरंही आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. इथं खोबरं पण आपलं छान कुरकुरीत झालं आहे. आता शेंगदाणे, तीळ, खसखस, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, मिक्सरला वाटून घ्यायच्यात. तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊ. कांदा, थोडंसं तेल घातलं आहे. आता कांदा मोठ्या गॅसवर भाजला तरी चालेल. छान लाल होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे. कांदा थोडासा लाल झाला की आपल्याला खोबरं घालून घ्यायचं आहे. खोबरं बी छान ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. लसूण, आलं, इथं तीळ, खसखस, शेंगदाण्याचा कूट आणि हिरवी मिरची ह्याचं वाटण आहे. खोबरं आपल्याला मिक्सरला नाही फिरवायचं, हातानेच ते कुस्करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ,
हा मोदकात भरण्यासाठी आपण मसाला तयार करतो आहे. गरम मसाला, लाल तिखट, काळं तिखट, थोडंसं हळद, सगळं छान एकत्र करायचं आहे. ह्यात खोबरं, तीळ, खसखस, शेंगा, हिरवी मिरची, लसूण या सगळ्याचं वाटण केलं आहे. सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता कांदा, खोबरं जे आपण मसाल्यासाठी, ग्रेव्हीसाठी ते मिक्सरला वाटून घेतलं आहे. आता तेलावर आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. ह्यात कांदा, खोबरं, लसूण, आलं, थोडेसे, एक लवंग, एक दालचिनी, थोडेसे शहाजिरे, लसूण, कोथिंबीर घातली आहे आणि लाल तिखट, गरम मसाला, थोडासा काळं तिखट, हळद, चवीपुरतं मीठ घालून छान मसाला परतून घ्यायचा आहे. आणि ह्यात गरम पाणी करून घाला ग्रेव्हीसाठी, म्हणजे छान तवंग येतो. तुम्ही पाहू शकता आपला मसाला छान परतला गेला आहे. आता ह्यात पाणी घालायचं आहे. आता ह्याचे मोदक छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला मोदक करून घ्यायचे आहेत. आपण मोदक कसे करतो तसं तुम्ही पाहू शकता. छोटीशी लाटी लाटून ह्यात थोडासा मसाला, चमचाभर मसाला भरून तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे मोदक करू शकता. पण लहान केले की ते छान फुगतात. थोडासा मसाला भरून असे छान एकसारखे मोदक करून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपली आमटी ही उकळली जाते. आमटी छान उकळली की आपल्याला त्यात हे मोदक सोडायचे आहेत. आता आमटी उकळल्यावर मी मोदक सोडले. त्यात आपली आमटी छान तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता आपले मोदक जेव्हा शिजून वर येतात तेव्हा शिजले असे समजायचे.